श्री दुर्गा सप्तशती अध्याय 5. प्राचीन काळी शुंभ निशुंभ राक्षसांनी देवांचा पराभव केला तेव्हा देवांना देवीने दिलेला वर आठवला. देवांनी हिमालयावर नाना रूपांनी देवीची स्तुती करून नमस्कार केला. पार्वती प्रकट होऊन तिचे देहातून कौशिकी नामे अंबिका अवतरली, पण सावळ्या वर्णामुळे तिला सर्व कालिका देवी म्हणत. देवीचे हे लावण्यवान स्वरूप असुर सेवकांनी पाहिले. तो निशुंभ राजास म्हणाले, आपणाकडे त्रैलोक्य साम्राज्य आहे, पण रूपवान सुंदर स्त्री नाही, म्हणून आपण त्या कल्याणीला आणा. निशुंभाने निरोप घेऊन सुग्रीवाला देवीकडे पाठवले. देवी म्हणाली, असुरा, तुझे राजे महाशूर पराक्रमी आहेत, पण माझी प्रतिज्ञा आहे, जो मला जिंकेल त्याच शूरवीराची मी स्वामिनी होईल. सुग्रीव म्हणाला, तू अबला असोनी माझ्या राजास आव्हान देतेस, हे मोठे आश्चर्य आहे. तू माझ्याबरोबर मुकाट्याने चल, नाहीतर ओढत फरफटत न्यावे लागेल. देवी म्हणाली, सत्वर परत जाऊन माझा निरोप सांग तुझ्या राजाला. ध्यान. हाती घंटा त्रिशूळ नारंग शंख मुसळ चक्र बाण, शरद ऋतू चांदण्यासम शुभ्र मनोहर जिचे लावण्य, जी गौरी शरीरे प्रकटे त्रैलोक्य जीव रक्षणा आधार, महासरस्वती भजन मी करीतो, जिने वधला राक्षसवीर. ओम क्लीम ऋषी म्हणती, पूर्वी शुंभ निशुंभांनी शक्तिबले देवेंद्र राज्य जिंकले, त्रिलोकीचे होऊन स्वामी यज्ञभाग हिसकावून घेतले. सूर्य चंद्र कुबेर यम वरुण सर्वांना टाकले बंदीशाळेत. त्यांची कामे आपापसात वाटलेने देव म्हणाले, हतबल पराजित. वायू अग्नीची सृष्टीचक्रे कामे घेतली स्वतःकडे. सर्व देवांना अपमानित करून राज्य घेतले आपणाकडे. देवांना स्वर्गाबाहेर काढले सर्व अधिकार काढून. राजभ्रष्ट हतबल देवांनी केले अपराजिता देवी स्मरण. देवीने वर दिला होता देवा नित्य स्मरण, त्या योगे क्षणात तुमचे मी करीन रक्षण. देवी स्मरणे सर्व देव गेले नगराज हिमालयी, तेथे गुप्त विष्णू मायेची स्तुती स्तोत्रे गायली. ओम देव म्हणती, हे महादेवी मंगलदायिनी, शिवगौरी निरंतर करतो वंदन. हे जगी जीवदायिनी भद्रकाली, आमचेवर हो प्रसन्न. रौद्र स्वाभाविक गौरी मातृरूपा तुला आमचा नमस्कार. शीतल चांदणी प्रसन्न चंद्री आनंददायी सौख्यदायिनी नमस्कार. तू कल्याणी वत्सला रिद्धी सिद्धी कुर्मी तव रूपे साधन. लक्ष्मी राक्षस वक्षी नृपलक्ष्मी शर्वाणी नाना रूपा वंदन. तू रणदुर्गा संकटतारी सर्व निवारिणी असशी प्रख्यात. कृष्णा धूम्रा सर्व रूपा तुला आमचे वंदन नित्य नेमात. अतिमृदुला रौद्री अघोरा तुला साष्टांग नमन. जगा प्रतिष्ठादायी कृतिदेवी सर्व रूपा तुला वंदन. भूतली विष्णुमाया नामे देवी तव रूपा नमस्कार. नमस्कार असो नमस्कार असो, जगी प्राणी मात्रा चैतन्य झरे. ऊर्जा चैतन्य रूपे नमस्कार. नमस्कार असो नमस्कार असो, जगी सर्वा विचार शक्तिदाती बुद्धिरूपा नमस्कार. नमस्कार असो नमस्कार असो, कर्तव्ये थकता मातृप्रेमे उत्साहे निद्रा देवी नमस्कार. नमस्कार असो नमस्कार असो, पोषणा अन्न भूक दाती क्षुधा देवीला नमस्कार. नमस्कार असो नमस्कार असो, माध्यान्नी छाये विश्रांती छायारूपा नमस्कार. नमस्कार असो नमस्कार असो, संघर्षे शक्ती निर्माती शक्तिरूपा नमस्कार. नमस्कार असो नमस्कार असो, शरीरा तहान तृणादायींनी तुला नमस्कार. नमस्कार असो नमस्कार असो, क्रोधा अपराध क्षमा देवी तुला नमस्कार. नमस्कार असो नमस्कार असो, सृष्टी प्राणी जाती चक्रे जाती देवी नमस्कार. नमस्कार असो नमस्कार असो, कर्तव्य अभिमान इतरा गुणगौरव विनयदाती लज्जा देवी नमस्कार. नमस्कार असो नमस्कार असो, जगी संघर्ष स्थिर सात्विक भाव मातृरूपे दर्शने शांती देवी नमस्कार. नमस्कार असो नमस्कार असो, तव स्मरणे शांतता विश्वास श्रद्धे संकटमोचनी नमस्कार. नमस्कार असो नमस्कार असो, शक्ती विनय तेजदात्री कांती देवी नमस्कार. नमस्कार असो नमस्कार असो, निर्धना धन संचयी संचार लक्ष्मी रूपे नमस्कार. नमस्कार असो नमस्कार असो, जगी महत्वाकांक्षा कारणे उर्मी रूपी वृत्ती देवी नमस्कार. नमस्कार असो नमस्कार असो, जगी बुद्धी स्मृती रूपे स्मृती देवी नमस्कार.
नमस्कार असो, नमस्कार असो. जगी दया क्षमादाती दया देवी नमस्कार. नमस्कार असो, नमस्कार असो. जगी समाधानी उपकारक वृत्तीदायी दृष्टीदेवी नमस्कार. नमस्कार असो, नमस्कार असो. जगी मातृस्वरूपदायी मातृरूपा तुला नमस्कार. नमस्कार असो, नमस्कार असो. जगी अनुभूतीदायी अनुभवी देवी तुला नमस्कार. नमस्कार असो, नमस्कार असो. गात्री चैतन्य जीवसृष्टी चराचरा व्यापी व्यत्वी देवी तुला नमस्कार. अमुचे चित्तरूपे निवासी चित्तदेवी नमस्कार. नमस्कार असो, नमस्कार असो. पूर्वी देवांनी हेतुसाध्ये भयनष्टे ईश्वरा देवी देवेंद्रे केली सेवा. ती महामंगलदायिनी आपत्ती हरोनी कल्याणे सुखसमृद्धी करो प्रदान सेवा. देवी संकटमुक्ती भगवतीला नमस्कार. नामस्मरणे कल्याणी देवीला नमस्कार. ओम ऋषी म्हणे. देव प्रार्थित संतुष्ट देवी पार्वती महागंगा स्नाने झाली अवतीर्ण ती. अर्धगोल लावण्य शोभादायी भुवया. भगवतीने विचारले देवांना, तुम्ही कोणाची कशासाठी स्तुती करता? देव देही शिवा. देवी म्हणाली देवांना, देवेंद्र देवा निशुंभाने अवमाने हाकलले स्वर्गातून. देव संकटी मनोभावे माझी स्तुती करती. पार्वती शरीरकोशे निर्माण झाली अंबिका. भक्तजनी कौशकी नामे प्रसिद्ध अंबिका. कौशकी कारणे पार्वती वर्ण झाला काळा. हिमालय निवासी भक्त म्हणती देवी कालिका. दैत्य सैनिक नाना स्थळी सामोरे येताच देवी मनोरमा पाहुनी झाले आश्चर्यचकित. शुंभ सेवक दैत्या झाली हिमालयी सुंदर मनोहर. चारुगात्री लावण्यवती श्री करते सदा वावर. ऐसे रूपवान स्त्रीचे दर्शन नसेल घडले कधी कोणा. महाराज तिचा करुणी तपास आपले संगती आणा. त्रैलोक्य सौंदर्यशालिनी उत्तम असे एकमेव श्रीरत्न. हिमालयी लावण्यपूर्ण शोभिवंत ती पाहावी आपण. त्रिखंडी अमोल रत्ने नीलमणी गजघोडे संग्रह हे सर्व आपण जिंकोनी. असे ठेविले आपले संग्रही. समुद्रमंथने सात सोंडी ऐरावत. नामे हत्ती आपण जिंकला दिव्य पारिजातक वृक्ष इंद्र लाडका. घोडा आपणच जिंकला हंस चलित पुष्पक विमान आहे स्व अंगणात. ते विमान रत्नजडित ब्रह्मदेवाकडून आपण मिळविलेत कुबेर पराजये. अनंतराशी कोश आपण आणला कमल पराग सुगंधित ताजे गुंफित असे किंजिकलेनी माला. पराभवे वरुणाचे सुवर्ण वर्षा छत्रे दिले तुम्हास. श्रेष्ठ प्रजापती रथ असे संग्रही तुमचे. अश्विनी कुमारे संजीवनी शक्ती घेतली आपण. वरुण पाश सप्तसागर दुर्मिळ रणसंचय असे घरी आपणा. ऐसा अपूर्व रत्नसाठा आपणाकडे असेच. अग्निशुद्ध अजीर्ण अमर दोन वस्त्रे अग्नीने दिली असेच. इंद्रादी पराभूत देवांनी सर्वे रत्ने आपणाकडे सदैव असता. रहस्यमय कल्याणी जिंकोनी आपण का आणली नाहीत? ओम ऋषी म्हणे. चंडमुंड बोलणे ऐकोनी असुर राजता निशुंभाने देवीकडे पाठविले सुग्रीवदूता. तया संदेश देऊन देवीला भुरळ घालोनी. असेल तेथून आपले महाली आणणे केली आज्ञा. तो हिमालयी स्मरणीय प्रदेशी देवी आश्रमी गेला. नम्रतेने मधुरवाणीने सुग्रीव म्हणाला देवीला. दूत म्हणे. देवी त्रिखंड महापराक्रमी प्रतिपरमेश्वर शुंभ महाराजांनी मला तुझकडे पाठवले महान संदेश देऊन. माझे धनी आज्ञा सर्व देव मानती. देवांचे महान राजवैभव असे आमचे अंकित. आमचे महाराजे पाठविला निरोप तू. ऐक ठेवूनी एकचित्त मन शांत. आम्ही त्रिलोकी सर्वा जिंकोणी केले दास. तयांचे ऐश्वर्य मनोवेगे भोगतो खास. त्रैलोक्य श्रेष्ठ सुदर्शन अमूल्य रत्नसाठा असे माझे जवळ. देवेंद्र गजश्रेष्ठ ऐरावत गजशाळेत असे बांधला. क्षीरसागर मंथनी दिव्य रत्ने आहेत जिंकली. इंद्र उच्चश्रवा घोडा मज भेट दिला. देवांची रत्नमाणिके हिरे मोती गंधर्वा रत्ने हे चारुगात्री मी जिंकोनी आहेत संग्रहित. पण तुझ मज समरूपवान स्त्री नसे मम राज्ये. आम्ही रत्ने भोगो उत्तराधिकारी कारणे तुये मम राज्ये. हे देवी असुर राज शुंभ तुला विणवी चंचल नयने.
त्रिखंड रत्न स्वामिनी होण्याआधी अथवा निशुंभाची हो स्वामिनी. शुंभ निशुंभ दोघा बांधवा कृपे उपभोग त्रैलोक्य सत्ता. देव इंद्र होती तुझे दास तू ये आमचे आश्रया सत्ता. ओम ऋषी म्हणे. सुग्रीव बोलणे ऐकोनी कल्याणी देवी झाली गंभीर. भक्क दुःख निवारणी मनी विपरीत ती म्हणाली मुद्रे गंभीर. ओम देवी म्हणे. तू दूता तुझे खरे असोनी खोटे मानणे कारण नसे. स्वामी शुंभ निशुंभ महाप्रतापी असती शंकाच नसे. पण मम प्रतिज्ञे पूर्णत्वाशिवाय कशी येऊ मी. मम प्रतिज्ञा सांग तुझे दोन्ही धनांना जाऊन. जो युद्धी प्रभावे माझा गर्व करे हरण. श्रेष्ठ बलवान मज हात धरुनी घेऊन जावे तया मी पती मानेन. मग तो शुंभ निशुंभ असो वा कोणी सामान्य वीर. युद्धी जिंकोनी वीर माझा हात धरुनी नेणे का करीती उशीर. दूत म्हणे देवी तू व्यर्थ गर्वे बोलतेस. त्रैलोक्य कोणी आव्हान नाही दिले शुंभ निशुंभास. आमचे धनीच काय वीरांनीही देवा केले दास. तू अबला स्त्री नवलच असे धन्यास आव्हान द्यावेस. इंद्रादी देव शरणागत्वे जयांची आज्ञा पाळती. तरीही एका अबलेने आव्हान द्यावे मूर्खपणा म्हणती. हे देवी शुंभ निशुंभे आज्ञे चल माझे बरोबर. नाईलाजे केस धरुनी ओढीत नेणे दुर्भाग्या गौरवा कर विचार. देवी म्हणे. दूता शुंभ निशुंभ अजिंक्य असती हे बरोबर. पण माझी प्रतिज्ञा पूर्ण करणे हे सत्य खरोखर. तू जाऊन सांग तुझे दोन्ही धन्यांना. मार्ग मोकळा असे घेण्या निर्णय तयांना.